श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावं ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की गुरुचरित्राचं पारायण जर करता आलं नसेल तर काय केलं पाहिजे, कोणती सेवा करावी, यासाठी माझा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपल्या सगळ्यांना माहिती की दत्त महाराजांची सेवा किंवा स्वामींची सेवा आपण प्रत्येक वेळी करत असतो. म्हणजे स्वामी दत्त महाराज ते एकच आहेत, एकच रूप त्यांचं आहे, एकच अवतार आहे. म्हणून आपण स्वामींची सेवा केली तरी पण आपल्याला त्याचं फळ भेटणार आहे किंवा दत्त महाराजांची सेवा केली तरी पण आपल्याला त्याचं फळ भेटणार आहे. तर आता स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्या घरामध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण करायला आजपासून सुरुवात केलेली आहे. पण खूप असे आहेत ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायची खूप इच्छा आहे, पण काही अडचणीमुळे त्यांना पारायण करणं शक्य नाही. कोणाचं बाळ लहान असेल किंवा आपण पाहतो की खूप जण ऑफिसला जातात, त्यामुळे त्यांना घरामधले खूप कामं असतात, त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करता येत नसेल. किंवा आपण बघतो की ऑफिसमध्ये जाणारे पुरुष असतील किंवा स्त्री असतील, त्या दोघांनाही वाटत असते की गुरुचरित्राचं पारायण करावं. आणि खूप जणांना त्याचा अनुभव आल्यामुळे प्रत्येक वर्षी गुरुचरित्राचं पारायण आपल्या घरामध्ये करतात किंवा स्वामी केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन ते पारायण करत असतात. तर आता आपण पाहतो की गुरुचरित्राच्या पारायणाला बसणारे खूप जण असतात, लहानापासून मोठ्यापर्यंत किंवा वयस्कर सुद्धा जे गुरुचरित्राचं पारायण करत असतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या अडचणीमुळे आपण गुरुचरित्राचं पारायण जर करत नसोल, म्हणजे करता आलं नसेल तुम्हाला, तर काय करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. तर आपल्या घरामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरुचरित्राचा ग्रंथ तर तुमच्या घरात असेलच, किंवा जर तुमच्याकडे तो ग्रंथ नसेल तर आपल्याला मी जे सांगणार आहे तो ग्रंथ घरामध्ये घेऊन यायचा आहे. तर एक लक्षात ठेवा, 14वा जी गुरुचरित्रामध्ये जी 14वा अध्याय आहे, असं म्हटलं जातं की मनोरथ पूर्ण करण्यासाठी किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी तो अध्याय वाचला जातो. तर तुम्हाला आता तुम्ही 7 दिवस किंवा स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला जे हे 7 दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही 14वा अध्याय, गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोजच्या रोज आपल्या घरामध्ये पठण करू शकता, वाचन करू शकता. तर 14वा अध्याय काय आहे, तर एक लक्षात ठेवा, 14वा अध्याय असा आहे ज्यामुळे मनोरथ पूर्ण होतं, इच्छा पूर्ण होतं. तर एक लक्षात ठेवा, तुम्ही 7 दिवसाची सेवा जर करणार असाल, आजपासून तुम्ही 14वा अध्याय वाचायला जर सुरुवात करणार असाल तर एक वेळ ठेवायची आहे. एका वेळेमध्ये तुम्हाला तो वाचन करायचं आहे. आता तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही रात्री सुद्धा अध्याय वाचू शकता. म्हणजे रात्री म्हणजे तुम्ही 7, 7:30 ज्यावेळेस आपण दिवाबत्ती करतो त्यावेळी सुद्धा तुम्हाला अध्याय वाचता येणार आहे. तर तो अध्याय तुम्ही वाचू शकता. अध्याय एका ठिकाणी बसून वाचायचा आहे. 7 दिवस एकच वेळ ठेवायची आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवायचं आहे की पहिल्या दिवशी संकल्प म्हणजे दत्त महाराजांना सांगायचं आहे की असं असं मी 14वा अध्याय वाचत आहे. म्हणजे जे तुमची इच्छा आहे ते तुम्हाला सांगायची आहे. 7 दिवस तुम्हाला ती सेवा करायची आहे. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही 14वा अध्याय वाचू शकता. मनोरथ आपलं खरंच पूर्ण होतं. आणि खूप जणांचं असं असतं की सुख समृद्ध म्हणजे घरामध्ये पैसा असतो, खूप सगळ्या गोष्टी भेटतात, पण त्याला सुख आणि समृद्धी भेटत नसेल तर त्यांनी 18वा अध्याय वाचावा. असं म्हटलं जातं की आपल्याला सुख असेल तर, म्हणजे खूप जणांच्या घरामध्ये आपण पाहतो घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते पण सुख नसतं, समृद्धी नसतं. म्हणजे घरामध्ये कोणत्या तर गोष्टीमुळे भांडणं होतात किंवा आपण बघतो सासू सुनाचं जमत नसतं किंवा मुलाचं त्याच्या वडिलांसोबत जमत नसतं. अशा ज्या गोष्टी असतात त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी कोणाच्याच अंगी लागत नाही, म्हणजे कोणाच्याच घरामध्ये सुख समृद्धी राहत नाही. यामुळे मी सांगत आहे की 18वा अध्याय वाचला की त्याचं इच्छा पूर्ण, म्हणजे आपल्याला 14वा अध्यायामुळे इच्छा पूर्ण होणार आहे, मनोरथ पूर्ण होणार आहे. म्हणजे जी अडचण आहे, आर्थिक परिस्थिती असेल किंवा कोणतीही अडचण असेल, घरामधली जी चिडचिडपणा असेल किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, म्हणजे कोणतीही अडचण असेल तर तुम्ही 14वा अध्याय वाचून पाहू शकता की काय त्याच्यामुळे आपल्याला पुण्य भेटणार आहे. आणि 18वा अध्यायामुळे सुख समृद्धी किंवा एखादा व्यक्ती जर आजारीच राहत असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्की सांगा 18वा अध्याय वाचण्यासाठी. गुरुचरित्राचा मोठा ग्रंथ असेल तर तुम्ही 14वा आणि 18वा अध्याय त्याच्यातला बघून वाचू शकता. जर तुम्हाला तसं जर जमत नसेल, म्हणजे आपण बघतो की तेवढे पेजेस करून 14वा अध्याय बघायचा, त्यापेक्षा तुम्हाला असं एक छोटासा ग्रंथ भेटेल, त्याच्यामध्ये गुरुचरित्र म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये 14वा अध्याय आणि 18वा अध्याय
पूर्ण संस्कृतमध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही ते वाचू शकता. तर एका वेळेमध्ये, आणि खूप जणांचं असतं आम्ही 14वा वाचावा का, नुसता 18वा वाचावा का, तुम्हाला दोन्हीपैकी एक अध्याय वाचायचा आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही 14वा वाचा, तुमची इच्छा असेल तर तुम्ही 18वा अध्याय वाचू शकता, आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही दोन्ही अध्याय एका पाठोपाठ वाचू शकता. पहिल्यांदा 14वा अध्याय वाचायचा, नंतर 18वा अध्याय. अशा रीतीने तुम्हाला सेवा करायची. आजपासून तुम्ही सेवेची सुरुवात करा, आणि सेवा तुम्हाला 7 दिवसात तुम्हाला समजेल की काय त्या अध्यायामध्ये शक्ती आहे. देवी शक्तीने भरलेला गुरुचरित्र हा ग्रंथ आहे, म्हणजे 5वा वेद आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की खूप जण गुरुचरित्राचं पारायण एका दिवसात करतात. ते म्हणजे एक दिवसाचं पारायण हे दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठीच करावं असं म्हटलं जात आहे. तर एक लक्षात ठेवा, आपल्याला एक दिवसाचं पारायण आपल्या घरामध्ये करता येत नाही. गुरुचरित्राचं पारायण हे तुम्हाला 7 दिवसाचंच करावं लागेल. एक लक्षात ठेवा, जे 7 दिवसाचं पारायण करत आहेत त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या कपाळी, जी स्त्री आहे त्यांना कपाळी आपल्या कुंकू लावायचं आहे. म्हणजे 7 दिवस आपल्या दिवसभर आपल्या कपाळी कुंकू असणं खूप गरजेचं आहे. हे सुद्धा एक नियमामध्ये सांगितलं गेलेलं आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही 14वा अध्याय वाचायलात किंवा 18वा अध्याय जर तुम्ही वाचत असाल गुरुचरित्राचा, जे तुम्ही नियमानुसारच तुम्हाला त्याचं वाचन सुद्धा करायचं आहे. वाचन म्हणजे तुम्हाला कुंकू लावायचं आहे, त्याचबरोबर साडी घालायची आहे. असे जे नियम आहेत, त्याच हातामध्ये 2 काचाच्या बांगड्या सुद्धा असणं गरजेचं आहे. हे जे नियम आहेत त्या नियमानुसार तुम्हाला हे 2 अध्याय वाचायचे आहेत. तुम्हाला पूजा मांडणी करायची गरज नाही. आपल्या देवघराच्या समोर, जे देवघर आहे, स्वामींचा फोटो आपल्या घरामध्ये असतो, दत्त महाराजांचा फोटो आहे, त्यांच्यासमोर बसून तुम्ही 2 अध्याय वाचू शकता. 2 अध्याय वाचू शकता, 14वा आणि 18वा. आणि तुमची मनोरथ पूर्ण करण्यासाठी तुम्ही 14वा अध्याय वाचा, आणि तुमची सुख समृद्धी घरात राहावा, नांदावी, यासाठी तुम्ही 18वा अध्याय वाचा. आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही दोन्ही अध्याय वाचू शकता. तर आजपासून तुम्ही रात्री, म्हणजे आज तुम्ही हा व्हिडिओ आत्ता पाहत असताल तर मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही दिवसभरातून कधीही तुम्ही 2 अध्याय वाचायला सुरुवात करू शकता. पण एक लक्षात ठेवा, ही जे 7 दिवस त्याच्यामध्ये नित्यसेवाला खंड पडू द्यायचा नाही. नित्यसेवा जी 3 अध्याय असेल, एक माळ जर तुम्ही करत असाल तर रोजच्या रोज ती सेवा तुमची झाली पाहिजे, असं गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे. आणि 14वा आणि 18वा अध्याय सुरू करण्याआधी स्वामी समोर म्हणायचं, एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा, एक माळ स्वामींचा जप करायचा, नंतर तुम्हाला 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय वाचायचा आहे. अशा रीतीने तुम्हाला सेवा करायची आहे. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही नक्की ही सेवा करून पहा, तुम्हाला काहीतरी फरक जाणवेल. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.